चला तर स्वागत आहे तुमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. इथं सकाळी चहा वगैरे तर माझा झाला होता. आता राहिली होती बाकीची कामं. म्हटलं चला तेही पटापट आवरून घेऊया, कारण की एकदा ऊन पडलं ना तर इतकं म्हणजे किचनमध्ये गरम होतंय ना, तर बिलकुल अजिबात पाय ठेवायला म्हणजे हेच वाटत नाही किचनमध्ये. तर सकाळी सकाळीच मी स्वयंपाक वगैरे सगळं आवरून घेत असते बरं का. आणि दादूला दीदीला आज खायचे होते बटाट्याचे पराठे, तर म्हटलं चला तुम्हाला लगेच बनवून देते. तर इथं ना बटाटे शिजून वगैरे घेतले, मस्त त्याची चटणीही बनवून घेतली आणि लगेच म्हणजे बनवायला लागले. आता त्यांचं इतकं चालू असतं ना पाठीमागे माझ्या की दे त्यांना अजिबात दम निघत नाही. असं काही आपण बनायला लागलो ना तर मुलांना असं वाटतं कधी होतं आणि कधी नाही. तर दादूला तर बिलकुल दम नव्हतं बरं का, तरी माझं झटपट चालू होतं बनवणं. तर हे अशा पद्धतीचे म्हणजे पराठे मी बनवत असते. तर खूप काही असे म्हणजे अलग अलग आहे बनवायचे हे, पण मी असेच बनवत असते. पराठे वगैरे बनवून घेतले, मुलांनीही खाल्ले, मीही जेवण वगैरे केलं आणि आता मी निघाले होती बाहेर. मला जायचं होतं बाहेर, थोडंसं काम होतं. तर जाऊन आले. यांनी बघा तर कूलरचे हे असे काही हाल करून ठेवले. ह्या साईडच्या जाळ्या त्याच्या खूप खराब झाल्या होत्या, तर त्यांनी काय केलं नवीन जाळ्या घेऊन आले येताना आणि आता याला बसवायच्या होत्या त्यांना. आमचं घरचंच एकदम छान मेकॅनिक आहे, आम्हाला मेकॅनिक आणायची गरजच नाही आहे बरं का. तर म्हटलं चला तोपर्यंत ना टँकर आलं होतं, पाणी वगैरे भरून घेतलं. मग फायनली त्यांनी बघा कूलर एकदम असं टकाटक करून घेतलं, जसं पहिलं होतं ना तसंच. आणि इतकी घाण घरामध्ये करून ठेवली ना खरंच त्या कूलरची, पाणी वगैरे असं सांडलेलं ते. तर म्हटलं चला आता टँकर आहे, आपण भरून घेतलेलंच आहे पाणी, तर सगळ्या घरामध्ये पाणी वगैरे शिकलं आणि म्हणजे टाकलं असं. आणि आता हे सगळं पाणी मला काढून घ्यायचं होतं. पाणी वगैरे सगळं काढून घेतलं. संध्याकाळी मस्त दूध आणलं, चहा वगैरे केला आहे. आता सगळ्यांचा चहाचा टाईम झाला होता. म्हटलं चला एकदा सगळेजण चहा घेऊया. लगेच चहा बनवला, सगळेजण आम्ही चहा घ्यायला लागलो. दीदी, दादू, मी, दादूचे पप्पा. आता मला लगेच चहा झाल्यावर संध्याकाळचा स्वयंपाक करायचा होता आणि आजचा बेत होता आमरसचा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि हो, गावाकडचा ब्लॉग मी टाकलेला आहे, तोही नक्कीच बघा, अजिबात विसरू नका, कारण खूप छान आहे. बाय.